हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 37, लेखिका आनंदी शेळके. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अर्जुन अनोखीला पुण्याला घेऊन आला आहे. चला तर मग बघूया पुण्याला अजून काय काय घडतंय ते. मिस अनोखी, तुला काय बोलायचं आहे ते एकतर जोरात बोल, नाहीतर तोंड बंद करून शांत राहा, अर्जुन वैतागत म्हणाला. सॉरी सर, म्हणून आपल्या तोंडावर बोट ठेवून अनोखी गप्प बसली. पण मनातल्या मनात तिचं अर्जुनला शिव्या घालणं चालूच होतं. आता पुढे बिचारी अनोखी. एकतर आता तिला तिच्या मताप्रमाणे खडूस अर्जुन बरोबर पुण्याला जावं लागणार होतं आणि आता त्याने बोलायचीही बंदी केली होती आणि त्यात उपाशीही होती. आता काय करणार होती बिचारी. पण छे, गप्प बसेल ती आपली अनोखी कुठली. पण सर, आपण पुण्याला का जातोय, अनोखीने लहान मुलांसारखा प्रश्न विचारला. पिकनिकला. तू काम करून खूप दमली असशील ना, आणि त्यात तू काल मला एवढं बोललीही आहेस, त्यामुळे तुला थोडं रिलॅक्स होण्याची गरज असेलच ना, म्हणून तुला मी पुण्याला पिकनिकला घेऊन जात आहे, अर्जुन उपहासात्मकपणे अनोखीला म्हणाला. अर्जुनचं बोलणं ऐकून ड्रायव्हरलाही हसू आलं. काय सर, सरळ सांगा ना मीटिंग आहे म्हणून, काही काय बोलताय. अर्जुन दातार यांनी अशी मस्करी शोभत नाही, अनोखीही आपलं हसू दाबत म्हणाली. आणि त्यात तुमच्याकडून पिकनिकची अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षेचा कहरच होईल अगदी. हे मात्र अनोखी हळूच फुटफुटली. ओ शट अप, तुझं तोंड बंद करून थोडा वेळ गप्प बसशील. मला माझं काम करायचं आहे आणि असाही तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याकडे फालतू वेळ नाही, अर्जुन वैतागत म्हणाला. खडूस, मला कशाला घेऊन आलेत काय माहीत. आता तिथे गेल्यावर मला काय करायचंय ते पण माहीत नाही. ह्याने तर विचारायलाच नको, जणू की ओरडायला तयारच असतील. काय करू देवा आता मी, कुठे फसवलंस तू मला. अनोखी आता मात्र मनातल्या मनात बोलत होती. त्याच वेळी गाडी थांबली आणि जयंत गाडीत येऊन अर्जुनच्या बाजूला बसला. जयंत, सगळ्या फाईल्स घेतल्याबरोबर? खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, एकही फाईल राहिली ना तर परत मीटिंग करावी लागेल, अर्जुनने जयंतला विचारलं. येस सर, सगळ्या फाईल्स घेतल्या आहेत बरोबर, जयंत म्हणाला. जयंत सर, तुम्ही पण येताय आमच्या बरोबर, अनोखीने मागे वळत जयंतला विचारलं. अनोखी मॅडम, तुम्ही आणि इथे, जयंतने अनोखीकडे बघत आश्चर्याने विचारलं. जयंत, त्याही येत आहेत आपल्या बरोबर पुण्याला. कालच्या काम चुकार ह्या शब्दाचा एकदम बरोबर अर्थ त्यांना समजवायला नको का. काय आहे ना मग त्या तो शब्द कुठेही आणि कोणासाठीही वापरण्याची चूक करतात, अर्जुन आपल्या लॅपटॉपमध्ये काम करतच जयंतला म्हणाला. आणि जयंत काय समजायचं ते समजून गेला आणि त्याचबरोबर अनोखीलाही त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. अरे देवा, म्हणजे काल मी यांना काम चुकार म्हणाली म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी हे मला पुण्याला घेऊन चालले आहेत तर. अनु, आता तुझं काही खरं नाही. तुला जास्त मोठे मोठे शब्द वापरायला कोणी सांगितलं होतं. अनोखी आता स्वतःशीच बडबड करत होती. थोड्याच वेळात गाडी पुण्याच्या त्या हॉटेल समोर थांबली जिथे अर्जुनची मीटिंग होती. इकडे अनोखीच्या पोटात भुकेचा डोंब कुसळला होता. अर्जुन आपला ब्लेझर ठीकठाक करत नेहमीप्रमाणे आपल्या बुटांचा आवाज करत एका प्रायव्हेट केबिनकडे निघाला. त्याच्या मागे जयंत आणि अनोखीही आतमध्ये गेले. आतमध्ये क्लायंट आधीच येऊन बसले होते. त्यांच्याबरोबर एक सुंदर आणि मॉडर्न असे कपडे घातलेली एक मुलगीही होती. त्यांची सेक्रेटरी असावी बहुतेक. गुड मॉर्निंग मिस्टर शिनॉय, अर्जुनने त्या क्लायंटचे हात मिळवत त्यांना अभिवादन केलं. ग्लॅड टू मीट यू मिस्टर अर्जुन, ही माझी सेक्रेटरी आहे मिस सुजान, मिस्टर शिनॉय हसत म्हणाले. हॅलो मिस सुजान, आपल्या मीटिंगला सुरुवात करूया मिस्टर शिनॉय, अर्जुन म्हणाला. मिस्टर अर्जुन, तुम्ही या दोघांची ओळख नाही करून दिली. ही पण तुमची सेक्रेटरी आहे का, मिस्टर शिनॉय म्हणाले. नो मिस्टर शिनॉय, ती माझी एक साधी एम्प्लॉई आहे आणि हा माझा सेक्रेटरी जयंत, अर्जुन
म्हणाला. हो, पण मिस्टर अर्जुन, तुम्ही पण सुजानसारखी सेक्रेटरी ठेवायला हवी, मिस्टर शिनॉय म्हणाले. नो मिस्टर शिनॉय, नो नीड. आता आपण ज्या कामासाठी इथे आलो आहोत ते काम करूया. अर्जुन आता थोडासा चिडतच म्हणाला. ओके ओके, मिस्टर शिनॉय म्हणाले आणि मीटिंग सुरू झाली. अर्जुन आल्यापासून सुजांता सारखी अर्जुनकडेच बघत होती आणि ते बघून अनोखीला गंमत वाटत होती. बापरे, ही तर सारखी या खडूसकडेच बघते. आमचे खडूस बॉस आवडले की काय हिला? म्हणजे मिस्टर शिनॉयचा पत्ता आता कट होतो की काय? हा विचार करून अनोखीला खूपच हसायला येत होतं. ती आपल्याच विचारात गुंग असतानाच अर्जुनचं एक वाक्य तिच्या कानावर पडलं आणि अनोखी गडबडली. मिस्टर शिनॉय, आता यापुढील प्रेझेंटेशन मिस अनोखी देतील. अर्जुन एका डोळ्याने अनोखीकडे बघत म्हणाला आणि अनोखीची धांदल उडाली. कसली डील होती? आता हिला ह्यावर काय बोलायचं होतं काहीच माहित नव्हतं. समोर क्लायंट, बाजूला अर्जुन. आता काय करावं हा विचार करून अनोखीला चांगलाच घाम फुटला. इकडे रुक्मिणीबाई कालपासून कृष्णराव यांच्यावर रागावल्या होत्या. त्या बोलत काही नसल्या तरी त्यांच्या वागण्यावरून ते दिसून येत होतं. रुक्मिणीबाई, आता सोडा राग. उगाच कोणाबद्दल असा गैरसमज करून घेणं चांगलं नाही. कृष्णराव रुक्मिणीबाईंचा राग बघून त्यांना समजावत म्हणाले. माझा काही गैरसमज नाही झाला. त्या पोरीने काय जादू केली आहे तुमच्यावर काय माहीत. ती नेहमीच तुम्हाला बरोबर वाटते. अर्जुनने एवढं तुम्हाला सांगितलं त्यावर तुमचा विश्वास नाही, पण तिच्यावर आहे असं का? रुक्मिणीबाई रागात म्हणाल्या. रुक्मिणीबाई, ही अनुभवी नजर आहे. कोण कसं आहे ते मला समोरच्या माणसाला बघूनच कळतं, कृष्णराव तोऱ्यात म्हणाले. कसली अनुभवी नजर? मला चांगलीच माहित आहे. तिला तुम्हाला या घरची सून करून घ्यायची आहे, म्हणून हे सगळं चाललं आहे. अर्जुन तिचा कितीही राग करतो ते नाही बघितलं तुम्ही. तिच्याबरोबर लग्न करून तो सुखी होईल का याचा तरी विचार केला आहे का तुम्ही? रुक्मिणीबाई चिडत म्हणाल्या. मग तुम्हाला काय वाटतं की त्या तुमच्या बावळट नंदिनी बरोबर लग्न करून अर्जुन सुखी राहील? त्या नंदिनीला तर तो बघूनही घेत नाही, कृष्णराव ही चिडत म्हणाले. माझी नंदिनी बावळट असली तरी सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. त्या मृणालसारखी नाही, नेहमी तिच्या फायद्याचाच विचार करणारी, रुक्मिणीबाई अजूनच चिडत म्हणाल्या. हे बघा, ती एक बिझनेस वुमन आहे. तिला बरोबर माहित आहे कोणाला कसं हँडल करायचं ते. आणि अर्जुन आज जरी तिचा राग करत असला तरी मला पूर्ण विश्वास आहे अर्जुन एक ना एक दिवस तिला नक्कीच पसंत करेल, कारण त्याची आणि माझी विचार करण्याची पद्धत एकसारखीच आहे, कृष्णराव म्हणाले. कृष्णराव काहीच ऐकायला तयार नाहीत हे बघून रुक्मिणीबाई अजूनच चिडल्या. ते सगळं मला काहीच माहित नाही. आधीच तुमच्या मोठ्या मुलाने त्या शारदा बरोबर लग्न करून माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आणि आता तुम्ही करायला निघाला आहात, रुक्मिणीबाई म्हणाल्या. दोघेही ऐकायला तयार नव्हते. रुक्मिणीबाई आणि कृष्णराव आपल्याला पसंत पडलेली मुलगी कशी चांगली आहे हेच एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. हे आजकाल आई बाबांचं काय वाद चाललेले असतात काहीच कळत नाही, सूर्यकांत शारदाकडे बघत म्हणाला. आणि काय असणार? अर्जुनचं लग्न, दीपा मध्येच म्हणाली. अर्जुनचं लग्न म्हणजे त्यात वाद करण्यासारखं काय आहे? सूर्यकांत नकळून विचारलं. अहो, वाद यासाठी आहे की अर्जुनसाठी दोघांनीही वेगवेगळी मुलगी पसंत केली आहे, शारदा म्हणाली. हो ना, बाबांनी त्या मृणालला अर्जुनसाठी पसंत केली आहे आणि आईंनी नंदिनीला, दीपा म्हणाली. अरे बापरे, म्हणजे हा वाद असा मिटणार नाहीच तर? याला फक्त अर्जुनच सोडवू शकतो, सूर्यकांत हसत म्हणाले. त्यावर सगळेच हसले. कुठला वाद काका, मलाही सांगा ना. त्याच वेळी नंदिनी तिकडे येऊन बसत म्हणाली आणि परत सगळे हसले. थोड्या वेळाने सगळेच आपापल्या कामाला निघून गेले. नंदिनी नेहमीप्रमाणे शारदाबरोबर किचनमध्ये गप्पा मारत असताना तिचा फोन वाजला आणि नेहमीप्रमाणे नंदिनीने तो फोन कट केला. शारदाला तर अजूनही या फोनचं गुण उकललं नव्हतं. फोन आल्यावर नंदिनीच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते एवढं मात्र नक्की. शारदाला आता नंदिनीची काळजी वाटू लागली होती. कोणी हिला फोन करून त्रास तर देत नसेल. नक्की काय आहे हा प्रकार जाणून घ्यायलाच हवा. पण आता इथे नोकर माणसांसमोर नको, दुपारी हिच्याशी सविस्तरच बोलते, शारदा मनातल्या मनात विचार करत होती.
नंदिनी, दुपारी जेवण झालं की तू माझ्या रूम मध्ये ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, शारदा नंदिनीला म्हणाली. ठीक आहे काकू, मी आईला फोन करून येते, असं म्हणून नंदिनी पटकन आपल्या रूम मध्ये निघून गेली. अगं हो, बरी आहे. हो, शिकते हळूहळू. पण थोडं हुशार हुशार व्हायला हवं आता नंदिनीने. अर्जुन समोर तर तिला नीट बोलताही येत नाही. रुक्मिणीबाई नंदिनीच्या आईशी फोनवर बोलत बाहेर येऊन बसल्या. नंदिनीच्या आईचा फोन. मग नंदिनी कोणाला फोन करायला गेली? नक्कीच काहीतरी गडबड आहे, शारदा विचार करत होती. आज मला चहा मिळणार आहे की नाही? काही कामाची नाही, दिवसभर किचन मध्ये राहून काय करत असते देव जाणे. रुक्मिणीबाईंनी फोन कट केला आणि शारदाला ओरडत म्हणाल्या. शारदा पटकन रुक्मिणीबाईंसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. रुक्मिणीबाई शारदाचा कितीही राग करत असल्या तरी त्यांना चहा मात्र शारदाच्या हातचाच लागत होता. त्यांना आता ती सवयच झाली होती. बस, एक हा एवढा चहाच तेवढा बऱ्यापैकी बनवता येतो, पण जेवणाच्या नावाने नुसती अजूनही बोंबच आहे. शारदाच्या हाताला किती चव आहे हे माहीत असूनही रुक्मिणीबाई मुद्दाम शारदाला टोमणा मारत म्हणाल्या. शारदालाही आता त्याचं काही वाटत नव्हतं. तिलाही सवय झाली होती. ती आपलं काम मात्र अगदी मन लावून करत होती. इकडे मृणाल आपल्या ऑफिसमध्ये बसली होती. काल काय झालं आणि आपण कशी सूचकता दाखवली यावर ती स्वतःच खुश होत होती. त्याच वेळी अजून एका मोठ्या प्रोजेक्टसाठी सगळ्या बिझनेस वर्ल्ड मध्ये चर्चा चालू होती. अर्जुनला मिळालेला प्रोजेक्ट एवढं ते मोठं नसलं तरीही महत्वाचं होतं असंच म्हणावं लागेल. या प्रोजेक्टसाठीही बिझनेस वर्ल्ड मधले सगळेच नामचीन बिझनेसमॅन उतरले होते, तर मिस मृणाल शिर्के कशा मागे राहतील? त्याचबरोबर यावेळी विमान पुरोहित ही पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरला होता. अर्जुनने त्या प्रोजेक्टसाठी काही जास्त हालचाल केलेली जाणवत नव्हती. मृणालने आपल्या सेक्रेटरीला आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतलं. तुला मी अर्जुनच्या प्रोजेक्ट बद्दल काही माहिती आणि फोटो सेंड केले होते, ते मला लगेच आणून दाखव. अर्जुनची ट्रिक वापरून आता मी हा प्रोजेक्ट मिळवणारच, मृणाल म्हणाली. यस मॅम. सेक्रेटरी पटकन बाहेर गेला आणि आपल्या लॅपटॉप घेऊन परत मृणालच्या केबिन मध्ये आला. पण यावेळी मात्र त्याच्या कपाळावर खूपच घाम जमा झाला होता. तुला काय झाले? एसी मध्येही तुला एवढा घाम का फुटलाय? मृणालने त्याच्याकडे बघत विचारलं. नाही, काही नाही मॅम, ते मी घाईघाईने आलो ना, म्हणून आला असेल कदाचित, मृणालचा सेक्रेटरी म्हणाला. ओके, बस पाणी पी, मृणाल म्हणाली आणि लॅपटॉप मध्ये बघू लागली. या काही दिवसात तिने अर्जुन बरोबर राहून प्रोजेक्ट बद्दल सिक्रेटली अशी खूप माहिती मिळवली होती. त्या सगळ्या माहितीच्या आधारे आता ती तिचं प्रेझेंटेशन बनवणार होती आणि यावेळी मात्र हे प्रोजेक्ट तिलाच मिळणार याची तिला पक्की खात्री होती. पण अर्जुन जर त्या प्रोजेक्ट मध्ये नाही आला तर? अर्जुन जर आला तर कदाचित हेही प्रोजेक्ट तिच्या हातातून जाण्याची शक्यता तिला वाटत होती. इकडे अर्जुनने अनोखीला अचानक क्लायंटला माहिती द्यायला सांगितली, म्हणून अनोखी भांबावली होती. आधी कशाबद्दल माहिती द्यायची याचीच तिला कल्पना नव्हती. तिने अर्जुनचं क्लायंटचं बोलणं जर लक्ष देऊन ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. तिने मनात स्वतःला शिव्या घातल्या आणि कणसून हसत पुढची इन्फॉर्मेशन देण्यासाठी क्लायंट समोर उभी राहिली. काय झालं मिस अनोखी? सुरुवात करा, मिस्टर शिनॉय वाट बघत आहेत, अर्जुन कुत्सितपणे म्हणाला, कारण आता या क्षणी फक्त त्यालाच माहित होतं तिची अवस्था काय होती. त्याने मुद्दामच हे सगळं केलं होतं. येस सर, अनोखी तिरका डोळा करत अर्जुनकडे बघत म्हणाली. व्हॉट हॅपन मिस्टर अर्जुन? काही प्रॉब्लेम आहे का? मिस्टर शिनॉय म्हणाले. नो नो मिस्टर शिनॉय, काहीच प्रॉब्लेम नाही. मिस अनोखी स्टार्ट करा. अर्जुन आरामात मागे चेअरला टेकून बसत अनोखीला म्हणाला. काय करेल आता अनोखी? रुक्मिणीबाई आणि कृष्णराव यांच्यामधील वाद कसा आणि कधी मिटेल? नंदिनीला येणारा फोन नक्की कोणाचा असेल आणि मृणालच्या सेक्रेटरीला एवढा घाम का फुटला असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचत राहा, ऐकत राहा. कथेचा हा भाग आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. धन्यवाद.